योगामुळं मी आज ठणठणीत आपल्या समोर उभी आहे. हा जवळपास 5 ते 6 वर्षाचा प्रवास माझा स्वतःचा. मी कुठल्याही योगगुरूकडे शिकलेली नाही, फक्त काही पुस्तकं वाचून आणि युट्यूबचे काही व्हिडिओ बघून मी माझा योगाचा प्रवास सुरू केलेला आहे आणि मी स्वतःच माझी गुरु आहे योगाच्या बाबतीतली. आपण पहिल्यापासूनच आपल्या आयुष्यामध्ये योगाला स्थान दिलं तर निरोगी माणूस हा रोगी कधीच होणार. जगण्यासाठी आपल्याला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या गोष्टी, त्याचबरोबर आज मोबाईल हे देखील रोजची गरज आहे. पण याशिवाय जर योगाला आपण आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं स्थान दिलं तर आपण निरोगी राहू आणि निरोगी आयुष्य जगू. दर्शको नमस्कार. आज 21 जून आहे, जागतिक योग दिन. या निमित्ताने आज आपण योगा संबंधी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोलापुरातल्या एकंदरीत ज्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये योगाशी जवळीकता साधलेली आहे आणि ते दररोज योगा करतात, त्यांच्याशीच आपण अधिक याविषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर जावळे मॅडम आहेत. मॅडम, खूप स्वागत आहे तुमचं. खरं तर आज जागतिक योग दिन आहे आणि बरेच जण आता योगाकडे वळालेले आहेत आणि एकंदरीत तुम्ही देखील रोज योगा करतात. तर योग असं तुम्हाला म्हणजे का करावं असं वाटलं आणि तो प्रवास कसा होता तुमचा, म्हणजे कधी तुम्ही योगाकडे वळाला, काय? सर्वप्रथम मी सर्व योग साधकांना 21 जून जागतिक योग दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देते आणि माझा प्रवास, योगाचा प्रवास कसा सुरू झाला ते मी सांगते. लॉकडाऊनच्या अगोदर थोडस कमरेची डिस्क सरकल्यामुळं ऑपरेशन सांगितलेलं होतं, पण मला ते ऑपरेशन करायचं नव्हतं. दिवसभरातून जवळपास 20 गोळ्या मी 2 ते 2.5 वर्ष खात होते आणि तरी पण मला त्यामध्ये फरक पडला नाही. त्यात सायटिकाचा त्रास होता आणि लॉकडाऊन मध्ये वेळ मिळाला आणि त्या वेळेचा सदुपयोग मी करून घेतला आणि योगामुळं मी आज ठणठणीत आपल्या समोर उभी आहे. हा जवळपास 5 ते 6 वर्षाचा प्रवास माझा स्वतःचा. मी कुठल्याही योगगुरूकडे शिकलेली नाही, फक्त काही पुस्तकं वाचून आणि युट्यूबचे काही व्हिडिओ बघून मी माझा योगाचा प्रवास सुरू केलेला आहे आणि मी स्वतःच माझी गुरु आहे योगाच्या बाबतीतली, असं म्हणायला हरकत नाही. खरं तर मुलाखत घेण्याचं औचित्य तेच आहे. बरेच जण शिबिरे घेतात, योग शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, पण जे दररोज आपल्या आयुष्यामध्ये योग जगतात अशा माणसांना खरं तर आमची भेटण्याची इच्छा होती. खरं तर योग याच माणसांनी करावं, म्हणजे जे जाड आहेत किंवा ज्यांना अशी व्याधी आहेत अशाच लोकांनी योग करावं असं म्हणतात. हे खरं आहे का? नाही, असं काहीच नाहीये. अगदी निरोगी माणूस पण रोगी होऊ शकतो जर आपण पहिल्यापासूनच आपल्या आयुष्यामध्ये योगाला स्थान दिलं तर निरोगी माणूस हा रोगी कधीच होणार नाही. डॉक्टरांना पैसे घालण्यापेक्षा आपण जर वेळेचा सदुपयोग केला आणि रोजच्या जीवनामध्ये सातत्य ठेवलं, जसं आपण जगण्यासाठी आपल्याला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या गोष्टी, त्याचबरोबर आज मोबाईल हे देखील रोजची गरज आहे. पण याशिवाय जर योगाला आपण आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं स्थान दिलं तर आपण निरोगी राहू आणि निरोगी आयुष्य जगू. खरं तर योगाकडे वळण्यासाठी तुम्हाला एक कारण होतं की तुम्ही फिजिकली फिट नव्हता, त्यामुळे तुम्ही योगाकडे वळालात. त्यानंतर म्हणजे तुम्ही रोज सातत्याने योगा करताय. किती वेळ तुम्ही योग साधना करता आणि योगाचे कोणकोणते प्रकार तुम्ही म्हणजे तुम्ही याच्यामध्ये प्रॅक्टिस मध्ये? खूप चांगला प्रश्न आहे हा माझ्यासाठी. कारण मी योगा सुरू केला, मात्र लॉकडाऊन मध्ये सूर्यनमस्काराकडे मी वळले. 1 तासामध्ये जवळपास 160-170 सूर्यनमस्कार मी रोज घालते. सध्या माझं 108 वरती आहे. सुरुवातीचे 5 वर्ष तर मी मला वाटतं दर शनिवारी 260 सूर्यनमस्कार घालत होते आणि इतर वेळी 160. काही वर्षापूर्वी सकाळच्या माध्यमातून माझं एक त्यांनी लेख प्रसिद्ध केला होता की सूर्यनमस्कारातून मी कसं स्वतःला सारलेलं आहे. माझा जास्त भर योगा मध्ये सूर्यनमस्कारावर आहे, कारण सूर्यनमस्कार हा देखील योगाला जोडलेला आहे. सूर्यनमस्कारामध्ये 12 आसनं येतात, ती रिपीट होतात आणि त्यातून कॅलरीज भरपूर बर्न होतात. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी योग चांगले, ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठीही हा सूर्यनमस्काराचा योग सगळ्यात उत्तम आहे. म्हणजे योग करत असताना सूर्यनमस्काराला मी जास्त महत्व देते आणि त्यानंतर मग योगा आणि प्राणायाम आणि त्याचबरोबर माझा पहाटे 5 ला दिवस सुरू होतो. त्यामध्ये सायकलिंग असतं, वॉकिंग असतं. हे सगळं रोजच्या 8 दिवसाच्या शेड्यूल मध्ये मी माझं ठेवते आणि त्याबरोबर आहाराकडेही लक्ष आहे.
जवळपास 6 ते 7 वर्ष झालं माझ्या आहारात मी त्याकडे येणारच होतो, हा कारण फक्त योग करून चालत नाही, तुमचं डायटेशन पण तसं पाहिजे. हो, तर त्याबद्दल काय सांगा? सगळ्यात महत्वाचा आहार आहे. तुम्ही योगा करणार पण पाहिजे तेवढा आहार व्यवस्थित नाही घेतला, समजा तुम्ही 2 तास योगा केला आणि योगा केल्या चांगले 2 प्लेट तुम्ही जर खचून खाल्लं, अगदी गोड असेल, पेढा असेल, गुलाबजामुन असेल, तर हे आपल्या ताटातलं जी साखर आहे रोजच्या ताटातली, ती साखर तुम्ही बाजूला काढा. आम्ही आमच्या कुटुंबाची साखर बाजूला काढली. काय बात आहे. माझी एकटीची सुरुवातीला 1 वर्षभर निघाली, पण माझ्या मिस्टरांनी आणि मुलांनी पण तेच अनुकरण केलंय. आता काही लोक माझं बघून करतात अनुकरण, साखर बाजूला काढायची. साखरेनं इतका फरक पडतो, जेवढा योगाने फरक पडतो तेवढा साखर बंद केल्यानंतर दुप्पट फरक पडतो. म्हटलं जातं मैदा, साखर, जे बेकरीचे पदार्थ आहेत, बिस्किट, हे तुम्ही खाऊ नका पदार्थातून. हा, ते साखर आपल्या आरोग्याला खूप घातक आहे. मग योगा बरोबर मी याकडे लक्ष दिलं. आज माझ्या घरामध्ये जर साखर बघितली तर तुम्हाला एक अर्धा किलो, पाव किलो साखर कुणी आलं तरच साखर, एवढ्या पुरती साखर आहे. तर मी सगळ्यांना विनंती करते या माध्यमातून की विनंती करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो. तुम्ही म्हणजे गृहिणी बऱ्यापैकी महिला ज्याला स्वयंपाक वगैरे करतात, साखरेचा विषय कसा निघाला? म्हणजे बरेच जण खवयच असतात की त्यांना करायचीच असते, काय नाही असू दे, पण तुम्ही तुमच्या आयुष्यातलं हे कमी करण्यासाठी तुम्हाला काय करावंच लागलं, वेगळं काय केलं? त्यामुळे साखर सुटले, त्यानंतर जे अनावश्यक जे खायचं आहे त्यापासून तुम्ही दूर गेले, यासाठी काय केलं? काय करावं लागत नाही. माणूस ज्यावेळी योगाकडे वळतो आणि योग करताना ज्यावेळी प्राणायाम करतो, माणूस ध्यान करतो, त्यावेळी मनामध्ये त्यावेळेस एक आपल्या येतं की बाबा मी साखर बंद केली तर काय होईल. सुरुवातीला मी चहा मधली साखर बंद केली. मी दिवसभरातून असं नाही मी चहा बंद केलंय, 2 कप 3 कप चहा होतो, पण मी त्यामध्ये एकही कण साखरेचा टाकत नाही किंवा साखरेचा चहा टाळते, 100% टाळते. बाहेर गेलं तर मी चहा पिते. ठरवूनच केलंय, ठरवूनच कराल. तुम्हाला एखादी चांगली गोष्ट करायला 1 महिना जातो, सवय लावायला शरीराला. वाईट गोष्ट तुम्हाला 1 तासभरात वाटते की हा हे छान आहे, अगदी मोबाईलचं रील स्क्रोल करण्यापासूनच्या गोष्टी आपण करतो, पण चांगल्या गोष्टीला मात्र 1 महिन्याचं सातत्य पाहिजे. आणि 21 दिवसाचं जे आहे ते टार्गेट माझं सुरुवातीला होतं, आणि आता ते जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते टार्गेट राहणार आहे. हे झालं योगा कोणी करावं, कोणी करू नये असं, याबद्दल काय सांगा? कुणी करू नये याबद्दल सांगायचं तर खूप आजारी पेशंट असतात ज्यांना की बाबा अंथरुणातून उठता येत नाही, तरी पण ते प्राणायाम करू शकतात. मग अशा व्यक्तींनी, अशा आजारी पुरुष व्यक्तींनी, गरोदर महिलांनी किंवा पिरियड्स आलेल्या महिलांनी, या महिलांनी आपल्या योगगुरूच्या किंवा जे प्रशिक्षित योगगुरू आहेत अशांच्या सल्ल्यांनीच योगा करावा. उगी उठला आणि मग सांगितलंय, कुठली तरी मुलाखत ऐकली, कुठलं तरी युट्यूब बघितलं आणि योगा त्या आजारी व्यक्तींनी किंवा गरोदर स्त्रीनं किंवा बाळंत झालेल्या स्त्रीनं केला तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात. खर तर याच्यासाठी म्हणजे योग शिकण्यासाठी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे का? मला नाही वाटत की प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. मनापासून जर तुम्हाला करायचं असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. त्यासाठी थोडंसं वाचन गरजेचं आहे. योगाची पुस्तकं, खूप पुस्तकं आपल्याला अगदी ऑनलाईन पण मिळतात, पीडीएफ पण मिळतात. ती जर पुस्तकं तुम्ही अभ्यासली आणि काही योगाच्या पोस्ट तुम्ही युट्यूब, चांगले जे प्रशिक्षित जे योगगुरू आहेत त्यांचे चॅनल आहेत युट्यूबला, त्या चॅनलवरती जर तुम्ही ते बघून करायचा प्रयत्न केलात आणि त्यामध्ये सातत्य आणि नियमितता पाहिजे. तुम्ही आज केला योग, 2 दिवस नाही केला, अंग दुखायला लागलं म्हणून जर टाळलात तर ते तुम्हाला शक्यच होणार नाही ते कंटिन्यू करणं. तर त्यासाठी नियमितता आणि सातत्य योगामध्ये पाहिजे. यासाठी काही प्रशिक्षण घेण्याची गरज नाही, आपोआप सरावाने त्या गोष्टी घडत जातात. जसं की लहान बाळ सरावाने बोलत जातं, रांगत जातं, चालत जातं, तसंच आपल्या शरीराला जर आपण सवय लावत गेलो तर त्यामध्ये आपण ही प्रशिक्षित योगगुरू सारखं होऊ शकतो. हा मला ठाम विश्वास आहे, कारण मला माझा स्वतःचा अनुभव आहे. खर तर योग यामुळे आपलं शरीर फिट तर राहतच आहे आणि त्यासाठी थोडीशी काळजी पण आपल्याला घ्यावी लागते. हे सगळं करत असताना आपलं डेली लाईफ जे आहे त्याच्यामध्ये आणि योग आहे, योग साधना, यामध्ये जर समन्वय साधायचा जर झाला तर आपल्या बिझी शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये योगाचं किती महत्व आहे, यामुळे काय काय होऊ शकतं? योगाचं महत्व अगदी जेवणापेक्षा जास्त मी योगाला महत्व देते. जसं तुम्हाला पंचपक्वानाचं ताट समोर ठेवलं आणि तुम्हाला कोणतरी सांगितलं इकडे 12 सूर्यनमस्कार घालता का,
मी तरी स्वतः म्हणेन की मी 12 काही मी 108 सूर्यनमस्कार घालू शकते, पण मला ते पंचपक्वानाचं ताट नको. यासाठी काय पाहिजे, पहाटे आपला 5ला किंवा तुमच्या सोयीनुसार तुमचा दिवस सुरू करा. एक टाइम टेबल बनवा. त्या टाइम टेबल मध्ये तुम्ही पहिलं जे आहे ते तुमचं योगाचं शेड्यूल बसवा. इतर कामं जे आहेत त्यातले 10-10 मिनिटं जरी तुम्ही काढत गेला त्या 12 तासातले, आपण 12 तास सोडून देऊ, 24 तासातले 12 तासामध्ये जे तुमचं शेड्यूल आहे त्या 12 तासातले 10-10 मिनिट काढत गेलात तरीही तुम्हाला 1 तासभराचा वेळ, चांगला 1 तासाचा योग स्वतःसाठी करता येतो. वेळ कोणती असावी तरी साधारण? आपल्या सोयीनं कुठलीही आपण घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं वेळ ती सकाळी पहाटेची असावी 9च्या आत, किंवा संध्याकाळी 5च्या नंतर 5 ते 8 पर्यंत, किंवा एखाद्याला सकाळी लवकर काम असतं, दुपारची वेळ कुठलीही ठेवा, त्यामध्ये सातत्य पाहिजे आणि जेवणानंतर 3 तासांनी कुठलाही व्यायाम करा. अच्छा, हा, खरं तर आज 21 जून आहे, जागतिक योग दिन आहे. ज्यांनी आजपर्यंत योगा केलेलंच नाहीये पण ज्यांना सुरुवात करायची आहे तर त्यांनी कशा पद्धतीने योगा सुरुवात करावी? म्हणजे असं होतं बऱ्यापैकी आज 21 जून आहे, चला आजपासून आपण योगाला सुरुवात करूयात, 2 दिवस करतात, नंतर सोडून देतात. मग अशा लोकांसाठी तुमचा काय सांगता येईल, जे नव्याने सुरू करणार आहेत आणि सुरू केल्यानंतर ते आपण सातत्य कसं पाहिजे त्यासाठी काय सांगा? आपला मानवाचा एक चांगला गुण कुठला आहे माहितीये का? सुरुवात करणे. नवीन वर्षाची सुरुवात करायची, संकल्प करतो, संकल्प सोडतो, अगदी लिहून पण काढतो, पण तो संकल्प अंमलात आणताना आपण तिकडे लक्ष देत नाही. मात्र आज 21 जून आहे, तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे मला वाटतं की आजपासून मनाची तयारी तुम्ही करा. 2 दिवस मनाची तयारी करा, 3ऱ्या दिवशी योग करा, 4थ्या दिवशी अंग दुखलं तरी योग करा, आणि तुमच्या कुवतीनुसार. योगामध्ये कसं आहे की बाबा योग हा करताना दुसऱ्याशी स्पर्धा नाही करायची. म्हणजे त्यांनी शीर्षासन केलं मग मी आज शीर्षासनच करतो, हे शक्य नाही. हे जर करायचं असेल तर तुम्हाला तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. मानसिक आणि शारीरिक क्षमता आपली जितकी आहे ती बघूनच तुम्ही योग करू शकता, आणि त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर तुम्ही योगाचं प्रॅक्टिस करताय, खूप कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. हे करत असताना तुम्ही तुमची पीएचडी त्याच विषयामध्ये झालेली आहे, त्यामुळे संशोधन नाही, पीएचडी नाही, पीएचडी माझी इतिहास विषयामध्ये आहे. पण मी अलीकडे या वर्ष 2 वर्षामध्ये योगाची पुस्तकं वाचन चालू केले, आणि ज्या काही कॉन्फरन्स असतात इतिहासाच्या त्यामध्ये मी माझे रिसर्च पेपर सादर करतो. मी ते तुम्हाला विचारणार होतो, इतिहासात जरी तुमची पीएचडी झालेली असली तरी योग तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करताय, आणि असं तुम्हाला वाटलं असेल कदाचित की याच्याविषयी पण मला काहीतरी लिहायचं आहे, तर काय काय तुम्ही आजपर्यंत केलं यावर? मी सूर्यनमस्कारावरती 1-2 रिसर्च पेपर सादर केलेले आहेत, आणि योगावरती पण, योगाचा इतिहास किंवा योग किती गरजेचे आहे इतिहास परिषदेमध्ये. काय त्यात तुम्ही मांडणी केलेली आहे? त्याच्यामध्ये सूर्यनमस्काराचा इतिहास मी त्यात मांडलेला आहे. औंधचे संस्थापक तुम्ही ऐकून असाल इतिहासामधले, त्यांनी योगामध्ये सूर्यनमस्काराला आणलेलं आहे. ते स्वतः रोज जवळपास 300-350 सूर्यनमस्कार घालत होते. भवानीराव म्हणून त्यांचं नाव, औंधचे संस्थापक, आणि त्यांना कालखंड आधुनिक कालखंडामधला येतो अलीकडचा. म्हणजे जवळपास 1930-32च्या दरम्यानचा हा कालखंड येतो, जेव्हा ब्रिटिशांचा आपल्यावरती अंमल होता. त्या कालखंडामध्ये त्यांनी या सूर्यनमस्काराला योगाचं स्वरूप दिलंय. हे करत असताना त्यांनी अनेक त्यांच्या विरुद्ध कट कारस्थानं ब्रिटिशांनी केलेली आहेत. ते तुम्हाला वाचनामधून ते जर वाचन केलं तर तो खूप वेगळा विषय, तो यामध्ये घेतला तर आपला विषय वाढत जाईल. म्हणजे तुमचे रिसर्च पेपर देखील त्याच्यावर केलेले आहेत. खरं तर योग हे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये महत्वाचं आहेच आहे. सातत्य आपण कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे याविषयी बोलत होतो, याविषयी काय? सातत्य आणि नियमितता या 2 गोष्टींना आपल्या योगामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर त्यामध्ये जर आपण नियमितता ठेवली, उदाहरणार्थ तुम्ही सायकल शिकताय किंवा गाडी शिकताय, तर ती प्रॅक्टिस जर नाही केली तर तुम्हाला ती विसरती काही दिवसांनी. मात्र तुम्ही 1 महिना योग केलाय आणि परत अडचणीने सोडून दिलाय, आणि परत 1 महिन्याने तुम्हाला करायचंय. शरीर म्हणेल नाही करायचं, पण मन म्हणेल की आपल्याला करायचंच आहे.
त्यामध्ये सातत्य पाहिजे, तुमची नियमितता पाहिजे आणि सराव करण्याची इच्छा पाहिजे आणि निरोगी राहण्याची इच्छा सगळ्यात महत्वाची आहे. आपल्या योगामध्ये म्हटलंयच की करो योग हो निरोग. ती टॅगलाईन आहे आपल्या योगाची. आणि आताच्या 21 जूनच्या या वर्षीच्या थीम मध्ये तर वृद्धत्वासाठी निरोगी, वृद्धत्वासाठी योग हा विषय यावर आत्ताच्या आजच्या आपल्या विषयाला म्हणजे आपला जो योग हा विषय आहे त्याला भारतीय प्राचीन परंपरा आहे. जवळपास 5000 वर्षापूर्वीचा इतिहास योगामध्ये सांगितला जातो. आणि पतंजली ऋषींनी जे योग मानलेला आहे त्या योगामध्ये जे काही अष्टांग योग म्हणतो आपण, यम, नियम, आसन, प्रत्यारण, ध्यान, धारणा, ह्या सगळ्याला जोडून त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे. आणि हा अष्टांग योग असं झाले आता की परदेशी लोक जे आहेत जागतिकीकरणाच्या काळामध्ये आज जगाच्या पाठीवर योगाला महत्व आहे, पण आपण भारतीय त्याला महत्व देत नाही. भारतीय लोक काय करतात की चला आज आपण उठलो तर आपलं काम सुरू करू. पण तुम्हाला जर तुमचं आयुष्य चांगलं जगायचं असेल, आपल्या खिशातला पैसा आपल्या खिशातच ठेवायचा असेल, इतरांचे खिसे भरायचे नसतील, तर हा योग महत्वाचा आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा विषय का असेल की निरोगी वृद्धांसाठी योग आजचा. तर वृद्धापकाळ हा इतरांवर अवलंबून राहू नये. कारण अशा काही आपल्यासमोर अनेक केसेस आहेत की वयाची साठी पण ओलांडू शकत नाहीत आजकालचे लोक. आयुष्यमान कमी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पॅरालिसिस आहे, तुमचं अटॅकचं प्रमाण वाढलंय, महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण आहे. मग या कालखंडामध्ये मानसिक पण खच्चीकरण होतं, आपल्याबरोबर आपल्या घरातल्यांना त्रास होतो. मग निरोगी वृद्ध जर घरात असेल त्याला वृद्ध पण म्हणू शकत नाही आपण. वयाने जरी तो वाढलेला असेल तर मनाने तो तरुण राहतो. कधी राहतो? निरोगी राहतो जर योग केला तर. कारण योग याचा अर्थच असा आहे की मन, आत्मा आणि शरीर याला तो जोडतो. त्याला आपण आध्यात्मिक एक अधिष्ठान देऊ शकतो याच्यात. म्हणून ह्याचा विषय असा आहे की निरोगी वृद्धत्वासाठी योग. मॅडम, खरं तर आता फास्ट फूडचा जमाना आहे. हो. आणि तुम्ही बोलता बोलता असे म्हणाला होतात की आहार हे खूप महत्वाचा आहे. हो. आणि आत्ताचे जी यंग जनरेशन आहे किंवा आताचे पालक देखील जंक फूड खाण्याकडे त्यांचा जास्त वाढलेला आहे. 2 मिनिटात 2 मिनिटात सगळ्या गोष्टी तयार आहेत. तर योग आणि खाणं पिणं याच्याविषयी तुम्ही आधी बोललेलंच आहात, पण योगा करणाऱ्या माणसांनी कशा पद्धतीने याची काळजी घ्यायला पाहिजे काय सांगा? मी मगाशी सांगितलं की योगाबरोबर आपला आहार देखील अत्यंत महत्वाचा आहे. आपण आहारामध्ये काय करतो की जाता जाता कुठेतरी वडापाव खाऊ, जाता जाता कुठेतरी काहीतरी खाऊ, किंवा घरामध्ये 2 मिनिटात मॅगी होती पटकन करून खाऊ. हे आजच्या पिढीला 2 मिनिटाचं वेळ आहे, इन्स्टंट पाहिजे सगळं. पण ते चुकीचे. तुम्ही त्या 2 मिनिटामध्ये एखादं फळ पण खाऊ शकता आणि नॅचरल शुगर मिळते. आता आहे ठीक आहे की बाबा फळामध्ये पण तुम्हाला काही आता अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये भेसळ आहे फळामध्ये, पण तरी देखील इतर या 2 मिनिटाच्या अन्नापेक्षा किंवा मॅगी किंवा फास्ट फूड, तुमचं जंक फूड जे आहे यापेक्षा हे बेटर आहे की बाबा तुम्हाला वेळ नाही एखादं फळ खावा, किंवा काही आता पेल खजूर असेल तुमच्याकडे, काही बदाम असतील, हे पण तुम्ही खाऊ शकता त्यावेळेला. आपली सुरुवातच, दिवसाची सुरुवात जी आहे उठल्यानंतर कोमट पाणी पिऊन त्यानंतर थोडस असं ड्रायफ्रूट थोडे खाल्ले तर तिथून आपल्या दिवसाची सुरुवात खूप उत्तम होऊ शकते. आणि त्यानंतर मग योग करा आणि तुमच्या कामाला लागा. खूप चांगला संदेश आपण दिलेला आहात. खरं तर प्रत्येकाचं आयुष्य आता बिझी झालेलं आहे. तर या सगळ्यामध्ये ज्यांना योग करायचंच आहे अशा लोकांसाठी आणि यंग जनरेशनसाठी योग किती महत्वाचा आहे, काय शेवटचा संदेश द्या? आजचा विद्यार्थी, आजची तरुण पिढी इतकी व्यसनाधीन झालेली आहे की मग ते व्यसन फक्त तोंडातल्या पुड्यांमध्ये नाही तर ते मोबाईलमध्ये देखील आहे, किंवा विचारांचं व्यसन आहे. आपल्या डोक्यातले विचार काढायचे, आपल्या हातातला मोबाईल बाजूला ठेवायचे किंवा तोंडातली पुडी बाजूला ठेवायची. तर तुम्ही ते चघळताना एक विचार जर केला की बाबा आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं काय होईल. तुम्ही अनेक घटना अशा ऐकलेत आतापर्यंत की बाबा मोबाईलच्या त्या गेमच्या नादामध्ये अनेकांनी प्राण गमावलेला आहे.
व्यसनाधीन झाल्यानंतर कर्करोगाने suicide देखील करतात. सुसाईड देखील करतात. तर तुम्ही हे योगाकडे जर वळला तर तुमच्या शरीराला तर ते चांगलंच आहे, पण मनाला पण एक शांती देतं. आणि मन मजबूत मन मजबूत होतं, शरीराबरोबर मन मजबूत होतं. हे अष्टांग योगामध्ये हेच सांगितलेले, ध्यान, धारणा, आसन. आसनाकडून आपण ध्यानाकडे वळतो. आणि जर तुम्ही शवासनामध्ये गेलात हे करत असताना, शवासन म्हणते मी, जे की योगानंतरचं महत्वाचं आसन आहे ते, आणि त्यानंतर ध्यान धारणा, त्याच्यामध्ये गेलात तर ह्या तरुण पिढीनं मग त्यात थोडं बाजूला ठेवून, किंवा मोबाईल जरी हातात असेल तर तुम्ही ज्यावेळी स्क्रोल करता त्यावेळी जर योगाचे व्हिडिओ, ध्यानाचे व्हिडिओ किंवा आणखी काही चांगले मोटिवेशनल व्हिडिओ पाहिलेत तर आपोआपच तुमचं मन इकडे वळेल आणि त्यातून एक चांगली पिढी पुढची तयार होईल. आणि यासाठी आजचा दिवस जागतिक ह्याच्यामध्ये इनोनी तो सांगितलेला की बाबा 21 जून, कारण भारताकडे आहे म्हणून भारताने पुढाकार घेतला. खूप चांगला संदेश आपण या निमित्ताने दिलेला आहात. आपण आपल्या दर्शकांना 21 जूनच्या निमित्ताने आपण योग दिनाच्या शुभेच्छा देऊयात आणि सर्वांनी पुन्हा एकदा योगाकडे वळण्यासाठी आपण या निमित्ताने आग्रही राहूयात. आपण वेळात वेळ काढून या संदर्भात एकंदरीत योग किती महत्वाचा आहे याविषयी अधिक माहिती दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.